आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून येत्या 24 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे। राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्ही तरी किती दिवस वाट पाहणार असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारलाय। अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईमध्ये धडकायचंय असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मुंबईमध्ये 19 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू आहे आणि त्यामुळे आपण 20 जानेवारीला जाऊ असं जरांगे म्हटलंय। सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, एकट्या भुजबळांचा ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल तर आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठा समाजाला तात्काळ ठेवू नका, नाहीतर शांततेमध्ये तुमचा सुफडा साफ केला जाईल, तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल, पुढचं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। मी मॅनेज होत नाही, हाच सरकारचा प्रॉब्लेम आहे अशा शब्दात मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। मराठा समाज आणि माझं नातं हे मायलेकाचं आहे, मराठा समाजाच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळवून देणारच असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा समाज आतापर्यंत शांत आहे, पण सरकारने झोपू नये असं मनोज जरांगे पाटलांनी इशारा सभेत म्हटलं। तर येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, त्यांना मंत्री कुणी केलं असा सवाल करत जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली आहे। मनोज जरांगेंचं अर्ध भाषण फक्त माझ्यावर होतं, माझ्यावर नाही बोललं तर जरांगेंचं भाषण कसं होणार अशा शब्दात मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। जरांगेंच्या जन्माआधीपासूनच मी राजकारणात आहे, त्यामुळे अशा कोल्हेकुईला मी दाद देत नाही असं देखील त्यांनी म्हटलं। नांदेड जिल्ह्यात गेल्या जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। परिणामी भाजीपाल्याची आवक घटली असून भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत आमची 29 डिसेंबरला दिल्लीमध्ये बैठक आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर जागा वाटपाबाबत संजय राऊत यांना बोलायची सवय आहे, पण मला संजय राऊतवर बोलायचं नाही असंही पटोले म्हटले। बेलापूर ठाणे मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली। तुर्भे इथे उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे जवळपास 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या दौंड तालुक्यातील जिरेगाव परिसरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे। तलावातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठल्यामुळे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतायत। जिरेगावातील ग्रामस्थांना वापरण्यासाठी पाणी नसल्यानं तलावामध्ये पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। बुलढाण्यामध्ये भाजपच्या वतीनं राष्ट्रीय किसान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी थेट शेतात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शाल पुष्पहार घालून पेढे भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला। यंदाच्या वर्षी सरासरी एवढाही पाऊस न पडल्यानं नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी जवळपास 11 तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट झाली आहे। डिसेंबरमध्येच पाणी टंचाई निर्माण झाल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। यंदा पावसानं सरासरी देखील न गाठल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुक्यात भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट झाली आहे। त्यामुळे गावखेड्यापासून शहरापर्यंत पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणाऱ्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 500 रुपयांची वसुली केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर शेतकऱ्यांनी देखील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून वसूल केलेले पैसे परत देण्यास भाग पाडलं। 52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी सोडण्यात आलं। मात्र अकोले तालुक्यातून जाणाऱ्या कालव्याला गळती असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालं। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सरकार सतर्क असून आरोग्य यंत्रणेला देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये घाबरण्यासारखं काही कारण नसलं तरी हा व्हेरिएंट वेगानं पसरू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरातील अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केलेली आहे। तहसील कार्यालयासमोर गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर हे अतिक्रमण करण्यात आलं होतं। अखेर प्रशासनानं बुलडोझर फिरवत शासकीय जागा अतिक्रमणमुक्त केली आहे। जैन वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात सतर्कता बाळगली जाते। वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्कचं वाटप केलं। राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाची नुकतीच बैठक पार पडली। अमरावतीमध्ये देखील खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 15 बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोविड तपासणी वाढवली असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली आहे।
स्वातंत्र्याला 76 वर्ष उलटून देखील वाशिमच्या सोनाटी गावात जाण्यास रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। गोहोगावमधील शाळकरी विद्यार्थ्यांना नदीपात्रात धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागतोय। रस्त्यांअभावी वृद्ध, महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत। वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल झालेले आहेत। दरम्यान कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा पंचायत समितीच्या योजनांच्या लाभांसाठी हस्तकांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला। यावेळी विरोधी सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं लोणावळ्यामध्ये दाखल झाले, त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील मुख्य चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोकणातले समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजू लागलेले आहेत। रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यानं चित्र पाहायला मिळालं आणि नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात आले। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मुंबई पुण्याहून कोकणाकडे निघालेले आहेत, त्यामुळे भरणे नाका खेड ते दापोली या मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुट्ट्यांनिमित्त फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमुळे चांगलीच वाहतूक कोंडी झाली। ही कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक 15-15 मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात आली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या जमाव जमण्याची शक्यता असल्यानं कंधार पोलिसांनी कंधार आगार प्रमुखांना 24 तारखेला बस बंद करण्याचे पत्राद्वारे आदेश दिले। मात्र थोड्याच वेळात पुन्हा बस सेवा सुरळीत ठेवण्याचे पत्र पाठवल्यानं पोलिसांच्या भूमिकेबद्दल गोंधळ झाल्याची चर्चा आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं नागरिक नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले। साताऱ्यातील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेनं जाताना 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद आणि भिवंडी येथील सावध नाका येथे वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सुनील केदार यांना शिक्षा देण्याचा निर्णय खालच्या कोर्टानं घेतलाय। मात्र केदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। शरद पवार राष्ट्रवादीचे देशाचे नेतृत्व करतात, मात्र राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोग ठरवेल, असं खोचक वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेलं आहे। हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे, त्यामुळे यावर अधिक भाष्य चुकीचं ठरेल, असंही त्यांनी म्हटलं। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते। 26 जानेवारी रोजी देशात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे। 14 डिसेंबर रोजी रात्री हेमंत पाटील यांना फोन आला होता। त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नांदेड शहरातील तरोडा नाका भागात खासदार हेमंत पाटील यांचं निवासस्थान आहे आणि इथे त्यांचं कुटुंबीय वास्तव्यास असून तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। सध्या राजकारणात कोण कुठे जाईल याचा काही नेम नाही। अनेकांना महायुतीमध्ये यायचंय। अशोक चव्हाणांना भाजपमध्ये यायचं असेल तर त्यांच्या पक्ष नेतृत्वानं विचार करावा, असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय। मंत्री हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केलाय। जितेंद्र आव्हाडांना पक्षात कुणी विचारत नाही, एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट झाले, तसं म्हणत यालाच सगळं कळतं का, असा सवाल देखील त्यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम गोखले इन्स्टिट्यूटला देण्यास मनसेनं कडाडून विरोध केलेला आहे। या संस्थेला सर्वेक्षणाचं काम दिलं तर ते पारदर्शी नसेल। फडणवीस म्हणतील तसाच अहवाल गोखले इन्स्टिट्यूट देईल, असं मनसेनं म्हटलंय। बीडमधील इशारा सभेआधी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक आंदोलक म्हणून आल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। सगळे सोयरे या शब्दावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली। सरकारला नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल अशाच गोष्टी कराव्या लागत असतात, त्यामुळे टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। बीडमध्ये आज पाटलांची इशारा सभा पार पडली आणि या सभेकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। सभेच्या स्टेजला किल्ल्याचा लुक देण्यात आला होता।
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मधुकर खंडेराव यांच्या कुटुंबाचं जरांगे पाटलांनी भेट घेऊन सांत्वन केलं। सुसाईड नोटमध्ये जरांगे पाटील यांनी माझ्या कुटुंबाची भेट घ्यावी असं देखील लिहिलं असल्यानं जरांगेंनी कुटुंबाची भेट घेतली। सरकार जरांगे पाटलांची दिशाभूल करतंय, त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये असा आरोप अंबादास दानवे यांनी सरकारवर केलाय। आरक्षण दोनच पद्धतीनं मिळू शकतं, त्यामुळे संसदेमध्ये कायदा व्हायला हवा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशी मागणी देखील त्यांनी केली। मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना झुलवायचं काम सध्याचे शिंदे सरकार करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ठोस पावलं न उचलता हा समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। उजनी कालव्यातील आवर्तन लाभल्यामुळे उजनीतील 47% पाणी केवळ 90 दिवसातच संपलेलं आहे, त्यामुळे उजनी कालव्याचं चालू आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावं या मागणीसाठी उजनी धरणावर युवा सेनेनं बोंबाबोंब आंदोलन केलं। वर्ध्यातील उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी निष्ठा यात्रा काढली। वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून या यात्रेला सुरुवात झाली असून 834 किलोमीटर अंतर पार करत ही यात्रा मुंबईतील मातोश्रीवर पोहोचणार आहे। नागपुरात वाहतूक पोलिसांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलीस बूथच्या आड 2 पोलीस कर्मचारी उभे असताना एक तरुण त्यांच्या खिशात काहीतरी ठेवतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आलाय। नागपूरच्या संविधान चौकातील व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका ठिकाणी एक कंटेनर उलटल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक एका लेननं सुरू होती आणि वाहनांच्या अपघातामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटात केमिकल पावडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला। या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही। महामार्गाच्या बाजूला कुठल्याही प्रकारचे संरक्षण कठडे अथवा लोखंडी रेलिंग नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते आहे। वारंवार अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र खरंच प्रवाशांचा जीव सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण माणगाव ते महाड या महामार्गावर प्रवासादरम्यान बस चालक खुशाल प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर व्यस्त होता। याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।